नमस्कार, न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पाहूया आताची सर्वात मोठी बातमी। अंशतः अनुदानित शाळा व कॉलेजचे सेवक संच येत्या 10 दिवसांमध्ये देणार, शिक्षण उपसंचालक हरुण अत्ता यांची माहिती। शैक्षणिक वर्ष 2024-25 चे अंशतः अनुदानित शाळा व ज्युनियर कॉलेजचे सेवक संच 10 फेब्रुवारीच्या आत दिले जातील, असे आश्वासन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक हरुण अत्तार यांनी मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बोलताना दिले आहे। जिल्हास्तरीय व विभागीय स्तरावरील अनुकंपा मान्यता ताबडतोब देण्यात येतील, असेही अत्तार यांनी सांगितले। अल्पभाषिक व अल्पसंख्याक शाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मान्यता ताबडतोब देण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांना दिले जातील। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता देण्या अगोदर मागासवर्गीय कक्ष पुणे यांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रोस्टर तपासून देण्यासाठी शिक्षण संचालक यांच्या माध्यमातून पत्र काढले जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे। शलार्थ त्रुटीच्या फाईल जिल्हा कार्यालयाकडून 15 दिवसात मागवून घेऊन त्यावर निर्णय दिला जाईल। ज्या कर्मचाऱ्यांना शलार्थ आयडी दिलेला आहे अशा कर्मचाऱ्यांचा ऑनलाईन ड्राफ्ट पे युनिटकडून कार्यालयीन 2 दिवसात मंजूर करण्याचे आदेश देण्यात येतील। याबाबतीत हयगय करणाऱ्या पे युनिटच्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची फरक बिले मार्च अखेरपर्यंत काढली जातील। अंशतः ज्युनियर कॉलेजच्या त्रुटीपूर्ततेच्या फाईल विभागीय शिक्षण मंडळाकडे 10 फेब्रुवारीपर्यंत पाठवल्या जातील। लेखाधिकारी कार्यालयाकडील सेवा पुस्तके पडताळणी, शाळांचे लेखापरीक्षण याचाही आढावा घेतला जाईल, असे शिक्षण उपसंचालक यांनी विविध प्रश्न बोलताना बैठकीत सांगितले। यावेळी पुणे उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक शिक्षण संचालक डॉक्टर ज्योती परिहार, शिक्षण उपनिरीक्षक राजेंद्र मिरगणे तसेच पुणे, सोलापूर व अहिल्यानगर या तिन्ही जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आता आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।